हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण MPSCच्या परीक्षांबद्दल एक अपडेट आलेला आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्र वनसेवा, महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, तर त्या परीक्षांच्या पद्धतीमध्ये काही बदल होणार आहे। तो काय बदल होणार आहे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 18 डिसेंबर म्हणजे कालच हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे। तर या ठिकाणी पहा, विषय असा आहे की महाराष्ट्र वनसेवा, महाराष्ट्र कृषी सेवा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पद्धतीमधील बदलांबाबत। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पाणी पुरवठा व स्वच्छता आणि मृदा व जलसंधारण विभागातील राजपत्रित गट अ व गट ब संवर्गातील भरतीकरिता आयोगाकडून सन 2020 पर्यंत अनुक्रमे महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा यासाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत होती। तसेच सदर संवर्गाच्या परीक्षेकरिता उमेदवारांकडून स्वतंत्र अर्ज मागवण्यात येऊन वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जात होते। प्रस्तुत तीनही परीक्षांच्या आयोजनासंदर्भात विविध पैलूंचा विचार करून तीनही संवर्गातील भरतीकरिता यापुढे महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या नावाने एकच संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात येईल। म्हणजे हे जे तीन आहेत, महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, या तिन्ही वेगवेगळ्या पूर्व परीक्षा न होता तिन्हीची एकच महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या नावाने परीक्षा घेतली जाणार आहे। संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते यापैकी 1, 2 किंवा 3ही परीक्षांकरिता बसू इच्छितात काय याबाबत विकल्प घेण्यात येईल। संबंधित परीक्षेकरिता उमेदवाराने दिलेला किंवा दिलेले विकल्प हा हे संबंधित वर्गातील पदभरतीकरिता अर्ज समजण्यात येईल किंवा येतील व त्या आधारे तसेच भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरावाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गाकरिता पूर्व परीक्षेचे स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येतील। पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता प्रत्येक संवर्गासाठी संबंधित संवर्गाकरिता आयोगाकडून विविध करण्यात आलेल्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमाच्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतल्या जातील। म्हणजे हे जे तिन्ही सेवा आहेत त्यांची पूर्व परीक्षा एकच असेल, परंतु मुख्य परीक्षा मात्र वेगवेगळ्या असतील। प्रस्तुत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात अर्ज स्वीकारण्याची पद्धत, अर्हता, वयोमर्यादा, शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम इत्यादी बाबतचा सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर यथावकाश स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल। आणि वरील बदल सन 2021 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीपासून लागू होईल। तर हा एक महत्त्वाचा बदल झालेला आहे की तांत्रिक सेवांची संयुक्त पूर्व परीक्षा एकच होणार आहे, परंतु मुख्य परीक्षा वेगवेगळ्या होणार आहेत। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।